नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीच्या पुस्तकातील कविता 11 लेख शिकणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत अस्मिता जोगदंड. चला तर आपण प्रथम त्यांचा परिचय वाचूया. अस्मिता जोगदंड चांदणे, जन्म 1984. अस्मिता, स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं, लिंपण, काट्यातून उडती पंख हे कविता संग्रह प्रसिद्ध. लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. मुलांनो, जेव्हा लहान मुलगी घरामध्ये वावरते तेव्हा घर प्रसन्न होते. या मुलीच्या हसण्याने रुसण्याने घराला घरपण येते आणि याचं सुंदर वर्णन या कवितेत कवयित्रीने केलेले आहे. मुलगा मुलगी असा भेद न करता मुलगी ही सुद्धा महत्त्वाची आणि सन्माननीय व्यक्ती आहे. तिच्या वावरण्याने घरात आनंद होतो, ही शिकवण आपल्याला या कवितेतून कवयित्रीने दिली आहे. बच्चों, लेक यानी बेटी. बेटी जब घर में हंसती खेलती है तो सारा घर खिल उठता है और घर में लड़का लड़की का भेदभाव न करते हुए लड़की भी घर की एक महत्वपूर्ण और सम्मानीय व्यक्ति है और उसके घर पे रहने से ही सारा घर खुशियों से भर जाता है. यह हमें कवयित्री ने कविता में बताया है. आता मुलांनो, आपण कविता वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. मुलगी घरात असणे किती आनंददायी असते, घर किती प्रसन्न राहते हे सांगताना कवयित्री आपल्याला म्हणतात, लेक तांबड कुंदन. लेक म्हणजे माझी मुलगी, तांबडं कुंदन, कुंदन म्हणजे एक रत्न, तांबडं म्हणजे लाल, लाल रंगाचं एक रत्न आहे. माझी मुलगी ही माझ्यासाठी एखाद्या किमती खड्याप्रमाणे आहे. लेक हिरव गोंदन, गोंदणं म्हणजे आपल्या अंगावर कायमची गोंदलेली खून, ज्याला मुलांनो तुम्ही हल्ली टॅटू म्हणता. हे टॅटूसुद्धा आपण आपल्या अंगावरती कायमचे करून घेतलेले असतात, पण पूर्वीच्या काळी लोक याला गोंधण म्हणत. माझी लेक म्हणजे कायम लखाकणारे हिरवे गोंधन आहे. लेक झाडाची पालवी, पालवी म्हणजे झाडाला नुकती उगवलेली कोवळी पाने. माझी मुलगी ही नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे. लेक हाडाचं चंदन, चंदन म्हणजे एक सुवासिक खोड जे स्वतः झिजतं पण इतरांना सुगंधित करतं. तर माझी मुलगी ही घरासाठी झिजते आणि ती सुगंधित चंदन आहे. मेरी लड़की एक लाल रत्न की तरह है, मेरे लिए वो कीमती खड़े की तरह है. मेरी लड़की हमेशा चमकने वाली हरे गोंदन की तरह है. पेड़ में जैसे छोटे छोटे पत्ते आते हैं वैसे मेरी लड़की उस पत्तों की तरह है. वो स्वभाव से घर के लिए बहुत मेहनत करती है और चंदन की तरह अपने घर को सुगंधित करती है, अपने घर को खुश रखती है. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. मुलगी जेव्हा सतत जवळ असते, घरात असते, तेव्हा मनाची सारी काळजी, चिंता मिटते. मिटणे म्हणजे दूर होते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समयीची ज्योत तेवत राहावी, पेटत राहावी, तसा घरभर प्रकाश पड़तो. लड़की जब घर में रहती है तो मन की सारी चिंता दूर होती है. जब वो घर में होती है तब जैसे समय यानी दिए की ज्योति जलती रहती है और घर में उजाला करती है, वैसे घर में प्रकाश होता है. लेक नसता घरात आस लागते उरास,
वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा कवयित्रीच्या मनाला मुलीची ओढ लागते. वेळ थांबल्यासारखी स्तब्ध होते आणि तिचे मन उदास होऊन जाते. मुलीशिवाय तिचा वेळच जात नाही. लड़की जब घर में नहीं होती है तो माँ के मन को उसकी आस लगी रहती है कि मेरी बेटी कब आएगी. वो बार बार घड़ी देखती रहती है, दरवाजे के पास उसका इंतज़ार करती है. समय जैसे उसके लिए रुक सा जाता है और उसका मन उदास हो जाता है. लड़की के बिना घर में उसका समय बीतता ही नहीं है. अशी चिमणी बोल की साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. चिमणी जशी चिवचिव करत राहते तशी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते आणि तेव्हा खूप आनंद होतो, घर प्रसन्न राहते. पण मी जरा देखील म्हणजे कवयित्री जरा जरी लेकीवर रागावली की लेक लगेच रुसून बसते. चिड़िया जैसे चिवचिव करती रहती है वैसे ही लड़की सारे घर भर में हंसती खेलती रहती है. लेकिन जैसे ही कवयित्री अपनी लड़की पर गुस्सा करती है तो लड़की रूठ के बैठ जाती है. सारे जग ही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. सारे जग जरी कवयित्रीवर नाराज झाले, रुसले तरी त्याची ती काळजी करत नाही, चिंता करत नाही. पण चिमुकली पाकळीसारखी तिची जी लेक आहे ती लेक कधीही रुसू नये असे तिला मनापासून वाटते. सारी दुनिया माँ पे नाराज़ हो जाए, रूठ जाए, माँ को उसकी कोई चिंता नहीं रहती, कोई परवाह नहीं रहती है. लेकिन जो फूलों की पंखुड़ी की तरह उसकी नाजुक कोमल लड़की है वो कभी उससे ना रूठे ऐसे उसे हमेशा लगता रहता है. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. फक्त मुलीला निसर्गाची भाषा, निसर्गाचे बोल कळतात. अंधाऱ्या रात्रीनंतर जशी आशादायी प्रेरणादायक सकाळ उगवते तशीच माझी मुलगी माझ्या जीवनात प्रकाश देणारी एक आशा आहे. लड़की निसर्ग की भाषा समझती है. माँ और लड़की का एक अलग ही रिश्ता होता है. दोनों एक दूसरे के सुख दुख को समझती है. जैसे अंधेरी रात के बाद प्रेरणादायी उजालामयी सुबह होती है वैसे ही एक लड़की माँ के जीवन में एक उजाला होती है. इस प्रकार बच्चों, कवयित्री अस्मिता जी ने इस कविता में लड़की की एक निरागसता का, उसके भोलेपन का सुंदर वर्णन किया है. लड़की की विविध रूपों को उन्होंने कविता में बताया है और उसके अस्तित्व से सारा घर हंसता प्रसन्न होता है. लड़की और माँ के पवित्र रिश्ते का सुंदर वर्णन इस कविता में उन्होंने किया हुआ है. धन्यवाद.